नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये अंतर्गत भरतीची जाहिरात या ठिकाणी येऊ घातलेली आहे। जवळपास 25 जिल्ह्यातील जे महिलांचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा केलेले आहेत। तर काही जिल्हे जे आहेत जवळपास 10 ते 11 जिल्ह्यांचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी जमा करायचे बाकी आहेत। तर जसे ते सर्व डॉक्युमेंट जमा या ठिकाणी होतील त्याच्यानंतर अंतर्गत भरतीसाठीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार आहे। तर या ठिकाणी ही जाहिरात कदाचित मार्च महिन्याच्या शेवटी किंवा कदाचित या ठिकाणी एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये या ठिकाणी येऊ शकते। आणि ते जाहिरात आल्यानंतर साधारणतः 15-20 दिवस आपल्याकडे मिळतात। नंतर या ठिकाणी फॉर्म भरायला नंतर 1 महिन्याच्या आत तुमची त्या ठिकाणी परीक्षा होत असते। जर या ठिकाणी कुठल्याही मदत आडखाटी नाही आलं तर अशा पद्धतीने आपला हा जो कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे। मात्र थोडीफार जर आडखाटी काही आली तर या ठिकाणी हा कार्यक्रम अजून 1-2 महिना त्या ठिकाणी पुढे जाऊ शकते। तर काही असू द्या, या ठिकाणी आपल्याला आजचा जो व्हिडिओ आपण खास घेणार आहे हा या ठिकाणी अभ्यासाचं कशा प्रकारे आपण नियोजन करायचं आहे, नेमकं कोणते पुस्तकं याचं वाचायचे आहेत, कशा प्रकारे तुमचा टाइम टेबल शेड्यूल या ठिकाणी करायचा आहे याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ घेणार आहे। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या जीवनामध्ये पहिल्यांदा परीक्षा देत असतील ऑनलाईनची। तर अशा महिलांसाठी किंवा ज्यांनी आतापर्यंत भरपूर वेळा परीक्षा दिल्या मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही, तर या महिलांसाठी सुद्धा हा खास व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तत्पूर्वी व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण महिला दिनानिमित्त ऑफर दिली होती। अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भाग आणि सरळ सेवा बॅच या ठिकाणी आपण 2000 रुपयामध्ये दिली होती, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, तुमचा जो अंतर्गतचा सिलेबस आहे, पोषण आहार आणि कायदे या सगळ्यांच्या लेक्चर सहित ही बॅच आपण देत आहे ऑफरमध्ये 2000 रुपयामध्ये। मला व्हिडिओ बनवायला वेळ नसल्यामुळे या ठिकाणी आज व्हिडिओ बनवत आहे। तर ज्यांनीही या ठिकाणी अजून ऑफरचा लाभ घेतला नाही अशा गरीब महिला या ठिकाणी लाभ घेऊन तुम्हाला या ठिकाणी यशच्या जवळ तुम्ही जाऊ शकता। कारण की ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी खूप मेहनत करून अभ्यास सुद्धा करायचा आहे, म्हणून ही भेट सर्व महिलांना या ठिकाणी अकॅडमी तर्फे आहे। तर तुम्ही या नंबरला कॉल करून तुमचं पेमेंट पाठवून किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करून या ठिकाणी ही बॅच काय करू शकता, जॉईन करू शकता। ऑफर तशी संपलेली आहे, परंतु ज्यांची बाकी आहे ते जॉईन करू शकता। ठीक आहे, तर आपल्याला आजचा जो आपला व्हिडिओ आहे खास, तर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। अभ्यासाचं नियोजन म्हटलं म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे। नंबर 1 पहिलं रिव्हिजन, नंबर 2 दुसरं रिव्हिजन आणि नंबर 3 तिसरं रिव्हिजन। बघा, एखादं मी नेहमीच सगळ्यांना सांगतो की जोपर्यंत तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल ते एकदा वाचलं म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात राहील का, किंवा एखादा पिक्चर तुम्ही पाहिला तर पूर्ण लक्षात राहील का, नाही राहत। त्यासाठीच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं यश मिळवण्यासाठी तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती आहे तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण माहीत असणं। नंबर 2 अभ्यासक्रम माहीत असल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासक्रम कशातून वाचायचा हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे। नंबर 3 असा अभ्यासक्रम तुम्हाला कुठं मिळेल, किंवा कोणी जर क्लास जॉईन करत असेल तर संपूर्ण 100% सिलेबस तुमचा त्या ठिकाणी कव्हर होतो का हे सुद्धा महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे। राहिली गोष्ट डबल अकॅडमी तुमचा 100% काय, तुमचा 150% सिलेबस कव्हर करते। कारण की ज्या गोष्टी तुम्हाला नाहीत त्या सुद्धा आपण तुमच्याकडून शिकून घेतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्हाला इथं नाही। परंतु ज्या महिला या ठिकाणी सेल्फ स्टडी करतात अशा महिलांना ह्या 3 गोष्टी महत्त्वाचं आवश्यक आहे की अभ्यासक्रम काय आहे, पुस्तक काय, पुस्तक यादी काय आणि कशातून वाचायचं आहे। अन्यथा तुमचं इतके वर्ष तुम्ही या पदासाठी पात्र होण्यासाठी तुम्ही इतके वर्ष वाट बघितली, 10 वर्ष सेवा केली, 5 वर्ष अजून झाले असतील, कोणाला 17 वर्ष झाले असतील, आणि थोड्याशा गोष्टीसाठी एवढी मोठी पोस्ट जाऊ देणं हे खरंच अशक्य गोष्ट आहे आणि हे तुम्ही जाऊ द्यायलाच पाहिजे नाही। मात्र याच्यासाठी तुम्हाला आता दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली आहे। सांगितल्याप्रमाणे 272 जागा आहेत, 36 जिल्हे आहेत। डिवायडेशन केलं तर एका जिल्ह्याला 7 जागा येतात। किती जागा येतात? 7 जागा। त्यापैकी मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना 10-10, 12-12 जागा जाणार आहेत, कारण की पुणे असेल, नगर असेल, जिथं नाशिक असेल, जिथं लोकसंख्या जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 8 पेक्षा जास्त जागा असतील, आणि जे जिल्हे लहान आहेत त्या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 जागा त्या ठिकाणी असणार आहेत। तर असं तुमचं डिवायडेशन त्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेचं असणार आहे। तर हे लक्षात ठेवा, हे डिवायडेशन सेम आहे। तर या डिवायडेशन मध्ये तुम्हाला तुमच्या कास्टमध्ये एकच जागा असणार आहे, एखादाच जिल्हा असेल की जिथं 2 जागा असतील। तर तुम्हाला त्या
पहिल्या नंबरमध्ये यायचं. तुम्हाला असं खूप काही मेहनत आता घ्यायची नाही. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MSc झाले, मात्र आता अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. तर अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला मेन गोष्ट यश मिळवण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टी करायच्या आहेत. अभ्यासाचं नियोजन करायचं आणि ह्या 3 रिव्हिजन तुमच्या झाल्या पाहिजेत. किती? पहिली रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन. तर पहिल्या रिव्हिजनसाठी ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे अशांची पहिली रिव्हिजन कदाचित झाली असेल, किंवा आता या ठिकाणी 2 प्रकारचे लोक असल्यामुळे ज्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे त्यांची रिव्हिजन झालेली आहे. पहिल्या रिव्हिजनसाठी मिनिमम पहिल्या रिव्हिजनसाठी मिनिमम तुम्हाला 90 दिवस आवश्यक आहेत. दुसऱ्या रिव्हिजनसाठी 45 दिवस आवश्यक आहेत. तिसऱ्या रिव्हिजन मध्ये 30 दिवस या ठिकाणी आवश्यक आहे. तर जी व्यक्ती नवीन असेल त्यांना एवढा अभ्यास करायचा आहे. मिनिमम 90 दिवस तुम्ही 6-6 तास जर अभ्यास केला तर ह्या रिव्हिजन तुमच्या पार पडतात. आता ज्या व्यक्तीला हे सगळं काम करायचं आहे तर अशा व्यक्तीला 6 तासाच्या ऐवजी त्यांनी 10 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी या यशापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. कारण की तुम्हाला लक्षात ठेवा, अंगणवाडी सुपरवायझर खरंच हे पद छोटं नाही आहे, खूप मोठं पद आहे. तुम्हाला माहितच आहे, त्यात सांगायची गरज नाही. पेमेंट सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी तिथं तुमच्या पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. ज्यांचं पहिलं रिव्हिजन झालेलं आहे त्यांनी बिनफिकीर 45 आणि 30 म्हणजे या ठिकाणी सेकंड रिव्हिजन झाली. 45 दिवसानंतर परीक्षा आली तरी तुम्हाला टेन्शन नाही, परंतु 45 दिवसात परीक्षा येणार नाही. कारण की अजून 15-20 दिवस जाहिरात येणार नाही. त्याच्यामुळे जाहिरात आल्यानंतर 15-20 दिवस जाहिरातचे फॉर्म भरायला असतात. त्याच्यानंतर 1 महिन्यानं परीक्षा होत असते. त्यामुळे तुमच्या 2 रिव्हिजन ह्या हमखास होतात. तर याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमाचं नियोजन या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, तुम्हाला दिवसाचे 6 तास अभ्यास करायचा आहे. किती? कारण की तुमच्या प्रत्येक महिला जी तुमची स्पर्धक आहे त्या सगळ्या जॉबवरच आहेत. त्यामुळे काही टेन्शनची गरज नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपली 15 तारखेपासून ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू होत आहे पुण्याला. या ठिकाणी तुम्ही यायची असेल तर तुम्ही येऊ शकता. बॅचचा टाइम शक्यतोवर सकाळी 7 ते 10 त्या ठिकाणी असणार आहे, किंवा संध्याकाळी त्या ठिकाणी 6 ते 8 किंवा 5 ते 8 अशा पद्धतीने आपण ठेवणार आहे. शक्यतोवर आपण 5 ते 8च ठेवणार आहे, कारण की बऱ्याचशा अंगणवाडीच्या महिला जॉब करून सुद्धा त्या बॅचला येऊ शकतात. लक्षात ठेवा, नेहमी सुवर्ण संधी मिळत नसते. साधारणतः तुम्हाला 6 तास अभ्यास करायचा असेल. जनरली तुमची अंगणवाडी जी आहे ती 9 ते 2च्या दरम्यान या ठिकाणी तुमची राहते. म्हणजे तुम्हाला सकाळी 4 ते 6 तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळतो. नंतर परत तुम्हाला संध्याकाळी 4 ते 6 अभ्यासाला वेळ मिळतो, आणि परत तुम्हाला 8 ते 11 या ठिकाणी अभ्यासाला वेळ मिळतो. तर अशा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 2-2 तासाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाच्या अभ्यासाचे 3 टप्पे तुम्हाला करायचे आहे. काय करायचं आहे? 3 टप्पे तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. एका दिवशी तुम्हाला 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे. किती विषयाचा अभ्यास करायचा आहे? 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे. तर हे संध्याकाळचे 4 ते 6, हे सकाळचे 4 ते 6 मॉर्निंगचे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन, यामध्ये कुठलीही वेळ तुम्हाला जी ऍडजस्ट होईल, कोणाला कदाचित 9 ते 11 होईल, कोणाला कदाचित 10 ते 12 सुद्धा या ठिकाणी रात्री होऊ शकते. प्रत्येकाचे आपापले या ठिकाणी टाइम आहे. ज्यांचं जसं वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सकाळी तुम्ही मराठी आणि इंग्रजी या विषयाचा अभ्यास करायचा आहे. लक्षात ठेवा, हा जो टाइम मी तुम्हाला लिहून दिलेला आहे अभ्यासाचं नियोजन, सकाळी 4 ते 6च्या दरम्यान मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला वाटेल तर आज मराठी वाचा, उद्या इंग्रजी वाचा, परवा मराठी वाचा, परवा इंग्रजी वाचा. तुम्हाला वाटेल तर 6 दिवस मराठी वाचा, 6 दिवस इंग्रजी वाचा, काही वाचू द्या. पण मी जो टाइम दिलेला या टाइम मध्ये ते 2च विषय वाचायचे, त्याच्याशिवाय तिसरा विषय वाचायचा नाही. याचं कारण असं आहे की तुमचे आपोआप त्या ठिकाणी टॉपिक सगळे कव्हर होऊन जातील आणि तुमचा मराठी इंग्रजीचा सिलेबस खतम होऊन जाईल. काही झालं तरी एखादी व्यक्ती कदाचित 4 ते 6 तुम्ही अभ्यास नसाल करत, एखादी 8 ते 10 करत असेल, तर सकाळी मात्र यावेळेस मराठी इंग्रजीशिवाय दुसरा कोणताही विषय वाचायचा नाही. राहिली गोष्ट संध्याकाळचा किंवा कोणाला दुपारी 2 ते 4 सुद्धा कोणाला वेळ भेटू शकते. तर या 2 ते 4च्या वेळामध्ये तुम्हाला 2च विषय वाचायचे आहेत, ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. कोणते विषय वाचायचे आहेत? गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय त्या ठिकाणी वाचायचा. जर तुम्हाला तो विषय वाचायला वेळ नसेल मिळत तर काही महिला संध्याकाळच्या वेळेस सुद्धा वाचू शकतात. परंतु संध्याकाळी मी तुम्हाला सजेशन करेन की तुम्ही आयसीडीएस आणि जीके या विषयासाठी संध्याकाळची 3 तासाची वेळ या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे. लक्षात ठेवा, 1 आठवडा आयसीडीएस, 1 आठवडा जीके, 1 आठवडा आयसीडीएस, नंतर भूगोल, आयसीडीएस इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, आयसीडीएस राज्यघटना, आयसीडीएस चालू घडामोडी, असं आलटून पालटून
एक एक आठवडे तुम्हाला या ठिकाणी जीकेचा अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवा. इथं सुद्धा एक आठवडा गणित, दुसरा आठवडा बुद्धिमत्ता, नंतर गणित बुद्धिमत्ता, किंवा तुम्हाला वाटलं तर आज गणिताचा एक चॅप्टर बुद्धिमत्ताचा, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी गणित, चौथ्या दिवशी बुद्धिमत्ता, असं तुम्ही वापरू शकता. किंवा किंवा लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटलं तर 2 आठवडे मराठी अभ्यास करा, 2 आठवडे इंग्रजी, परत 2 आठवडे मराठी, परत 2 आठवडे इंग्रजी. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा अभ्यास करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं तर 1 महिना मराठी, 1 महिना इंग्रजी, 1 महिना मराठी, 1 महिना इंग्रजी. पण असं ना हो की मराठी वाचून झालं आणि इंग्रजी वाचायच्या दिवशी डायरेक्ट परीक्षा आली. सो त्याच्यासाठी 1 वीक मराठी, 1 वीक इंग्रजी असं जर तुम्ही वाचलं तर तुमचं सर्व अभ्यासाचं योग्य नियोजन होते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला सर्व जर टॉपिक 150 टॉपिक आहेत, किती आहेत? 150 टॉपिक आहेत. तर या 150 पैकी 150 टॉपिक झाले पाहिजेत आणि याच्या खुणा तुमच्याकडे असल्या पाहिजेत. काय पाहिजेत? याची मार्किंग तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला मार्क मिळेल. उदाहरणार्थ इथं तुम्हाला मराठी आहे, या मराठीचं तुम्ही लिहिलं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, तर इथं तुम्हाला खुणा करणं आवश्यक आहे. हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला. म्हणजे तुमच्या एका वहीवर 30 मराठी टॉपिकची लिस्ट असली पाहिजे, 30 इंग्रजीची लिस्ट, 30 गणितची लिस्ट, 30 बुद्धिमत्ताची लिस्ट असली पाहिजे. आणि जे जे झालं त्याच्यावर तुमच्या टिक मार्क झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करायला मग सोपी होऊन जाईल की तुमचा ज्यावेळेस तुमचे सगळे 150 टॉपिक होतील. आता बघा 30 आणि 30 60 हे झाले, 30 आणि 30 60 हे झाले, 120 टॉपिक झाले. ICDS चे 30 टॉपिक झाले, 120 आणि 30 150. नंतर जीकेचे 6 विषय, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना आणि अर्थशास्त्र. तर हे सर्व लेक्चर्स आपल्या ऍपमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व विषयाच्या नोट सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत, लक्षात ठेवा. आणि आता परीक्षेची जेव्हा तिसरी रिव्हिजन असेल, त्या तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस मराठीचे MCQ तुम्ही वाचायचे, फक्त MCQ, इंग्रजीचे MCQ सोडवायचे, गणितचे MCQ सोडवायचे, बुद्धिमत्ताचे MCQ सोडवायचे. हे आपल्या सगळ्या नोट्सच्या सोबत MCQ आपण अवेलेबल केलेले आहेत. नंतर ICDS बघा, जीकेचे आपण 6000 MCQ तयार केलेले आहेत, 12000 वन लाईनर नोट्स तर आहेतच. आणि हे ICDS आहे, तर ICDS साठी सुद्धा आपण 6000 MCQ त्या ठिकाणी रेडी केलेले आहेत. तर ते MCQ सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता. तर अशा पद्धतीने जर तुमचं अभ्यासाचं नियोजन झालं तर सिलेक्शन तुमचं फिक्स आहे. आता राहिली गोष्ट टेस्ट सिरीज सोडवायची. तर आठवड्यामध्ये किमान एक टेस्ट सिरीज, किती? आठवड्यामध्ये किमान एक टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या सॉल्व्ह करा किंवा कुठल्याही करा, पण त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी मार्क्स मिळतील आणि कमीत कमी तुमचा स्कोर हा 130 पेक्षा जास्त या ठिकाणी नक्की येईल. आणि याच्यासाठी अजून आपण एक मेंटरशिप बॅच सुद्धा स्टार्ट केलेली आहे. पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. ही मेंटरशिप बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, मात्र त्याची फीस जास्त आहे. त्याच्यात तुमचं पर्सनल गायडन्स असणार आहे. आता ते गायडन्स कसं असेल, उदाहरणार्थ इथे तुम्ही 6 टॉपिकची तयारी केली. आता 6 टॉपिकची तयारी झाली की आम्ही काय करणार, त्या 6 टॉपिकवर तुम्हाला एक टेस्ट देणार. ते टेस्ट तुम्ही सोडवणार म्हणजे तुमचं डोकं परत खाजवणार, अरे यार सोमवारी वाचलेला पेपर प्रश्न आता मला सोडवायचा आहे. परत तुम्ही काय करणार, पेपरच्या अगोदर 6 टॉपिक पाहून घेणार, म्हणजे तुमची दुसरी रिव्हिजन होणार. आणि पेपर सोडवणं झाला की आम्ही तुम्हाला मार्क सांगणार आणि मार्क सांगली परत आम्ही ते जे प्रश्न दिलेले आहेत 6 टॉपिकचे त्याचं टेस्ट सिरीजचं विश्लेषण आम्ही व्हिडिओ देणार. काय करणार, व्हिडिओ विश्लेषण आम्ही तुम्हाला देणार त्या मेंटरशिप बॅचमध्ये. त्याच्यामुळे त्या बॅचमध्ये तुमची परिपूर्ण तयारी होऊ शकते. ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि डायरेक्ट सुपरवायझर होऊ शकता. लक्षात ठेवा, 5-10 हजारात जर कोणी सुपरवायझर होत असेल तर नक्की व्हायला पाहिजे, एवढं माझंच मात्र तुम्हाला सजेशन आहे. सगळा सिलेबस तुमच्या बॅचमध्ये कव्हर केला जाईल. ज्यांना नाही करायचं त्यांच्यासाठी मी अभ्यासाचं विश्लेषण दिलेलं आहे. दर आठवड्याला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची आहे. त्या टेस्ट सिरीजवर जास्तीत जास्त चिंतन मनन करायचं, त्या सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आपण करून दिलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी. या ठिकाणी मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे, गणित बुद्धिमत्तासाठी सतीश वशे, जीके साठी तात्याचा ठोकळा आणि चालू घडामोडीसाठी लक्षवेध मासिक वापरायचं. बाकी ज्यांना कमी वेळ असेल अभ्यासासाठी त्यांनी डबल अकॅडमी पुणेच्या आत्ताच्या आत्ता नोट्स तुम्ही घरपोच मागवून घ्या किंवा पुण्याला येऊन सुद्धा तुम्ही नेऊ शकता आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं कळलं असेल. तर आता प्रत्येकाने आपापल्या अभ्यासाचं नियोजन तयार करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर काही प्रश्न असेल तर या नंबरला मला पाठवायचं आहे आणि आपल्या ॲपचं नाव आहे. लक्षात ठेवा, आपले सर्व लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. तुम्हाला वाटेल तेव्हा पाहता येतात. दुसरी गोष्ट, आपल्या इथं जे लेक्चर आहे ते लॅपटॉपवर बघू शकता, कम्प्युटरवर बघू शकता, टीव्हीवर बघू शकता. तुमच्यासारख्या महिलाकडे जर आयफोन असेल गरीब
तर तुम्ही आयफोनवर सुद्धा बघू शकता. ज्या ज्या गरीबाकडे आयफोन असेल तो त्याच्यावर सुद्धा बघू शकतो. तर परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद.